ठरलं तर मगच्या भागाची सुरुवात होते प्रतिभा आणि सुमनपासून. तर आता इथे प्रतिभा म्हणते, सुमन मी कॉफी घेऊन येते हा. सायली थांबली आहे तुझ्याजवळ असं म्हणते ती. तर आता सायली आणि सुमन बसलेले असतात आपल्या रूममध्ये आणि प्रतिमा जाते बाहेर. तर आता इथे सायली म्हणते सुमनला, सुमन काकू तुमची कमाल आहे, तुमचं वागणं सगळ्यांना खरं वाटतंय असं म्हणते आता इथे सायली. आणि आता तर आपल्याला डॉक्टर श्रद्धाची पण साथ मिळाली असं म्हणते सायली. पण ते सगळं ठीक आहे ग सायली, पण मला ना खूप अपराधी वाटते असं म्हणते आता इथे सुमन. मी या सगळ्यात भाऊजी आणि वहिनी भरडले जातेत. एका नीच माणसाला पकडण्यासाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2 माणसांना त्रास देते असं म्हणते आता इथे सुमन. अहो आम्ही पण हे सगळं आनंदाने नाही करत आहो ना असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणते आता इथे सुमन, आपण भाऊजी आणि वहिनींना सगळं सांगून टाकूया का गं असं म्हणते आता इथे सुमन. अहो सुमन काकू आपण आता सगळं सांगून टाकलं तर सगळं कसं चालेल असं म्हणते सायली. तुम्हाला प्रतिमा त्याचा स्वभाव तरी माहिती आहे ना. नागराज काकांनी त्यांच्यासमोर एखादं नाटक केलं आणि प्रतिमा आत्या विरघळल्या तर असं म्हणते आता इथे सायली. किंवा नागराज काकांनी त्यांना काहीतरी हानी केली तर, आणि रविराज काकांनी जाब विचारला नागराज काकांना तर असं म्हणते सायली. आपल्या हातात काहीच राहणार नाही ना असं म्हणते आता इथे सायली. तुमचं मन मला कळतंय सुमन काकू, पण नागराज काकांच्या सगळ्या बाबांचा पुरावा मिळेस तोपर्यंत आम्हाला हे नाटक सुरू ठेवावंच लागेल असं म्हणते सायली. हो असं म्हणते आता इथे सुमन, मी कस खाणार नाहीच आहे, पण भाऊजी आणि वहिनी माझ्या काळजीने कासावीस होत आहेत आणि ते बघवत नाहीये मला असं म्हणते आता इथे सुमन. आपण हे सगळं रविराज काका प्रतिमा त्यासाठीच करतोय ना सगळं असं म्हणते सायली. त्यांचं सत्य जगासमोर यायलाच हवं असं म्हणते सायली. कळतंय मला असं म्हणते सुमन. तर आता इथे कल्पनाला दाखवलंय. तर आता इथे कल्पना स्वयंपाक करत असते. तर आता तेवढ्यातच इथे सचिन येतो. तो आता लांबून बघत असतो टवकावून. तर आता कल्पना मात्र स्वयंपाक करत असते आणि भाजी शिजायला ठेवलेली असते. तर आता इथे कल्पना येते किचनहून बाहेर. मम्मा असं म्हणतो आता इथे सचिन बाहेर थांबून. तर कल्पनाला खूप राग येतो बघा प्रेक्षक, आणि आता ती चिडून बाहेर येते. तर आता इथे सचिन मात्र हसत हसत येतो आत. तू इथे कशाला आलास? तुला अस्मिताच्या बाबांनी हात धरून घराबाहेर काढलं होतं ना, मग परत यायला लाज नाही वाटलीस म्हणते आता इथे कल्पना. तुला किती वेळा सांगायचं, तू आमच्यापासून दूर राहा असं म्हणते आता इथे कल्पना. मोठ्या अंतर प्रताप येतो तेवढ्यातच. कल्पना असं म्हणतो आता इथे प्रताप. अगं काय झालं असं म्हणतो प्रताप. तर आता तो सचिनला बघतो समोर. तू असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे रविराजला दाखवले परत. तर आता इथे नागराज, रविराज आणि अर्जुन खाली थांबलेले असतात. तर आता इथे अर्जुन बघत असतो नागराजकडे, कारण नागराज वाट बघत थांबलेला असतो आता इथे वरती काय चाललंय म्हणून. तर आता इथे अर्जुन येतो नागराजकडे बघा प्रेक्षक, नागराज खूप अस्वस्थ असतो. तर आता इथे अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. काय सुमन काकू जवळ सायली आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. टेन्शन घेऊ नकोस, तू इथे बस आरामात असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही नाही असं म्हणतो आता इथे नागराज. सुमन पहिला परत हायपर झाली तर सायली बेचारी घाबरेल, त्यापेक्षा मी वरती जातो ना असं म्हणतो आता इथे नागराज. वर जायची काही गरज नाही असं म्हणतो आता इथे रविराज. एक एक मिनिट असं म्हणतो आता इथे नागराज. मी घेऊन जातो असं म्हणतो आता इथे नागराज चहा. अगं किती वेळा खालीवर करणार आहेस, थांब असं म्हणून आता नागराज घेऊन जातो चहा बघा प्रेक्षक. हो काका काका असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली समजत काढत असते सुमनची. सुमन काकू आता तरी नागराज काकांचं ह्या गोष्टीवर विश्वास बसलाय की तुमचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं म्हणते आता इथे सायली. पण आपल्या हातात लवकरात लवकर काहीतरी ठोस पुरावा व्हायला हवा, तरच हे सगळं संपेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सगळं ऐकत असते सुमन. तर तेवढ्याच आता इथे नागराज येतो बघा प्रेक्षक. हो तर आता सुमन परत ऍक्टिंग करायला लागते. दूर हो दूर हो, कोणी जवळ नका येऊ, रात्र रात्र होणार तर रात्र असं म्हणून ती आता बडबडायला लागते, ऍक्टिंग करायला लागते बघा प्रेक्षक. हो लाल रंगाचा कापूस दगड असं काय काय म्हणत असते ती. दूर हो असं म्हणत असते ती. निघून जा असं म्हणत असते ती आणि डोक्याला हात लावत असते. तर आता इथे नाटक खूप भारी करते बघा प्रेक्षक सुमन, आणि डोक्याला दुखते असं ड्रामा करते ती. जा जा दोरी दोरी असं म्हणते ती परत. असे हात आणि ही दोरी, पायाला दोरी हाताला असं म्हणते आता ती. तर आता इथे नागराज बघत असतो बघा प्रेक्षक सुमनकडे, आणि सायली बघत असते नागराजकडे. तर आता इथे परत प्रताप आणि कल्पनाला दाखवले. बघ सचिन अस्मिताची तब्येत बरी नाही आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. तू अजून त्यात भर घालू नकोस, आलायस तसा परत जा असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे सचिन आत येतो. तर आता इथे सचिन म्हणतो मी जाणार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. मी जाणारच आहे, पण मला एकदा अस्मिताला भेटू द्या असं म्हणतो आता इथे सचिन. अहो ती माझे कॉल्स घेत नाहीये, माझ्या मेसेजेसना रिप्लाय पण देत नाहीये असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे तो म्हणतो काय करायचं मला कळतच नाही असं म्हणतो तो. हो असं म्हणतो आता इथे प्रताप. मग मी सांगतो तुला काय करायचं ते असं म्हणतो आता इथे प्रताप. आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि तोंड काळं कर स्वतःचं. अस्मिताला तुझ्याबरोबर बोलायची इच्छा नाही आहे, तुला कळत नाही का असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि हे बघ पुन्हा एकदा फिरकू सुद्धा नकोस, चल जा असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे सचिन म्हणतो प्लीज प्लीज मला एकदा अस्मिताला भेटू द्या असं म्हणतो तो. प्लीज मी प्रॉमिस करतो मी तिला अजिबात त्रास देणार नाही, प्लीज असं म्हणतो तो एकदा एकदा. तर आता इथे अस्मी अस्मी करत सचिन आज जात होता तेवढ्यातच अर्जुन येतो आणि तिच्या खानाखाली मारतो बघा प्रेक्षक सचिनच्या. अर्जुन परत. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो कानाखाली मारल्यामुळे अर्जुन सचिनच्या. तर आता इथे
सगळ्यांना शॉक बसतो इथे कानाखाली खाल्ल्यामुळे ह्या सचिनने. मार मला असं म्हणतो होता इथे सचिन, आणि ड्रामा करतो तो अर्जुनचा हात पकडून. आणखीन मार मला असं म्हणतो होता इथे सचिन, माझी तीच लायकी असं म्हणतो तो, मी कितीही मार खायला तयार आहे असं म्हणतो होता इथे सचिन. पण आता प्लीज मला अस्मीपासनं आणि आमच्या बाळापासनं दूर करू नकोस असं म्हणतो होता इथे सचिन. अस्मी शपथ देतो तुला असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे अर्जुन गप्प बसतो. तर आता तेवढ्यातच अस्मिता येते. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता, माझी आणि माझ्या बाळाची शपथ घालतोयस माझ्या भावाला असं म्हणते आता इथे अस्मिता. आमची किंमत असती ना तर असा कधी वावतच गेला नसतास तू असं म्हणते आता इथे अस्मिता. आता खूप उशीर झालाय असं म्हणते ती. आपल्यातलं सगळं संपलंय आता असं म्हणते ती. मी चुकलो, मला माफ कर अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. हात जोडून म्हणतो बघा प्रेक्षक होतो. पण ह्या चुकीची मला खूप मोठी शिक्षा मिळतीये. मी एकटा पडलोय अस्मी असं म्हणतो तो. उलट तुला टेन्शन येऊ नये म्हणून तुला ह्या आधी सांगितलं नाही असं म्हणतो तो. पण मी कॅनडाला परत जाणार नाही आहे आणि इथे इंडियामध्ये राहून बायको आणि मुलाकडे बघणार म्हणून सांगितल्यानंतर माझा जॉब केला असं म्हणतो आता इथे सचिन. तर खोटं बोलतो बघा प्रेक्षक होतो तो. पहिलाच जॉबलेस असतो खरं तर आता इथे अस्मिता म्हणते काय, आणि त्या रागापोटी त्याने मला माझे मॉनिटरी ड्यूजही दिले नाही तसं म्हणतो आता इथे सचिन. माझा अकाउंट फ्रीज केलाय, माझ्याकडे आता रोजच्या खर्चासाठी पण पैसे उरलेले नाही आहेत अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. मला म्हणाले की तू परत आल्यावर तुला पेरेस देतो, पण मी त्यांना सांगितलंय मला इथे राहून माझ्या बायको बरोबर आणि माझ्या मुलाबरोबर एक वेगळं चेक बनवायचं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता कल्पनाला राग येतो सगळं ऐकून आणि प्रतापला पण बघ ना असं म्हणतो आता इथे सचिन. आता माझ्या या जगात फक्त मी एकटाच पडलोय असं म्हणतो तो. का असं म्हणतो आता इथे अर्जुन, तुझी ती गर्लफ्रेंड आहे का तुझ्यासोबत असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे सचिन म्हणतो नाही रे, अशी नाती टिकत नसतात असं म्हणतो आता इथे सचिन. खरं नातं हे नवरा बायकोच असतं असं म्हणतो आता इथे सचिन. बस झाली तुझी नाटकं असं म्हणतो आता इथे प्रताप. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणतो आता इथे प्रताप. पुन्हा तुझा अपमान करायला लावू नकोस मला असं म्हणतो होता प्रताप. तर आता सचिन बघतो अस्मिताकडे परत. ठीक आहे मी जातो असं म्हणतो आता इथे सचिन, पण मी आता अस्मी आणि माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही असं म्हणतो तो. अस्मी असं म्हणतो तो, जर तू माझ्याशी नीट बोलणार नसशील आणि मला माफ करणार नसशील तर मी खाणं पिणं सोडून देईन. आता मरण आली तरच बरं. अहो असं अभद्र काही बोलू नका असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे तो म्हणतो जे बोलतोय ते बरोबरच आहे बहिणी. आता ह्या क्षणापासून मी अन्नपाण्याचा त्याग करतोय असं म्हणतो तो. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतोय का बोलतोय सचिन म्हणून, आणि तो खूप रडायला लागतो आता इथे. आणि आता तो तिथून जात असतो बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या घरातून. तर आता इथे अस्मिता रडायला लागते खूप. तर आता इथे सायली जाते अस्मिताकडे बघा प्रेक्षक हो. तर आता धीर देते सायली अस्मिताला. तर आता इथे परत प्रतिमा आणि सुमनला दाखवलंय. तर आता इथे सुमन खूप उदास होऊन बसलेली असते. तर आता प्रतिमा तिला सांत्वना देत असते. तर आता तेवढ्यातच नागराज येतो तिथे. वहिनी असं म्हणतो आता इथे नागराज. दादा दिसत नाही कुठे असं म्हणतो तो. बाहेर गेले तसं म्हणते आता इथे प्रतिमा. असं म्हणतो आता इथे नागराज. तुलाही कुठेतरी बाहेर जायचं होतं ना असं म्हणतो नागराज. तू म्हणत होतीस ना काल मार्केटमध्ये जायचं आहे, भाज्या संपल्यात आठवड्याभराच्या, ते घ्यायचं जायचं आहे असं म्हणत होतीस ना काहीतरी असं म्हणतो नागराज. हो पण रविराज परत आल्याशिवाय मला जाता नाही येणार असं म्हणते आता इथे प्रतिमा. सुमनजवळ कुणीतरी थांबायला हवं असं म्हणते ती. मी आहे ना इथे, तुझा बिंदास असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे तो म्हणतो तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे का. तर असं म्हणते आता इथे प्रतिमा. माझ्याकडून चुकून एकदा रागाने सुमनवर हात उचलला गेलास, मान्य आहे मला असं म्हणतो आता इथे नागराज. पण राग प्रेमापोटी असतो ना वहिनी. बरं तिचा किडनॅपिंगमध्ये माझा काही संबंध नाही आहे हे सिद्ध झालं असं म्हणतो आता इथे नागराज. मग आता तुम्हाला सुमनशी बोलायलाही देणार नाहीस का, तिच्यासोबत बसायलाही देणार नाहीस का असं म्हणतो नागराज. आता काय जन्मभर याची भोगायची का असं म्हणतो आता इथे नागराज. बघ सुमनकडे बघ असं म्हणतो आता इथे नागराज. कशी शांत बसलीये. मी तिच्यापाशी बसलो ना की तिला अजून बरं वाटेल असं म्हणतो आता इथे नागराज. शेवटी बायकोला नवऱ्याचा सहवास हवाच असतो ना ग असं म्हणतो आता इथे नागराज. तू खरंच जा, काय प्रॉब्लेम नाही असं म्हणतो नागराज. मी बसतो इथे असं म्हणतो तो. तर आता इथे प्रतिमाला काय करायचं समजतच नाही. सुमन ए सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. तुला चालेल ना मी ते थांबलेलं असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सुमनला आठवतं आपल्या हातात काहीतरी ठोस पुरावा यायला हवा तरच हे सगळं संपेल असं म्हटलेली असते ना सायली. तर आता आठवतं सुमनला यांच्याकडून काहीतरी पुरावा मिळवण्याची हीच संधी आहे, पण वहिनी घरात असताना हे काहीच बोलणार नाही असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे प्रतिमा म्हणते सुमन भाऊजी थोडा वेळ इथे थांबले तर चालेल का असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी जरा मार्केटमध्ये जाऊन येऊ का असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराज बघत असतो सुमनकडे. तर सुमन म्हणते हो असं म्हणून ती आता मान हलवते. तर आता प्रतिमा म्हणते ठीक आहे बघ बघ तिला चालणार आहे हा असं म्हणतो आता इथे नागराज. तू खरंच जाऊन ये असं म्हणतो तो. तर आता इथे प्रतिमा निघते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता ती बेडपासून उभारते आणि जाते तिथून. तर आता इथे नागराज आणि सुमन असतात फक्त रूममध्ये. तर आता इथे नागराज खूप खुश झालेला असतो कारण प्रतिमा जाते म्हणून. तर आता इथे नागराज बघतो सुमनकडे बघा प्रेक्षक हो तिरकी नजर देऊन. तर आता इथे परत अस्मिताला दाखवलंय. तर सगळे टेन्शनमध्ये असतात इथे. सुभेदार मंडळी अन्न पाणी सोडण्याची धमकी देऊन गेलाय सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता.
तर आता तिला खूप वाईट वाटत असते, जसं काय माझीच चूक असल्यासारखं आता मीच गिल्ट घ्यायचं असं म्हणते. आता इथे अस्मिता रडत रडत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता असं म्हणते, आता इथे कल्पना अगं दुर्लक्ष कर त्याच्याकडे प्लीज असं म्हणतो. आता इथे अर्जुन पण भरल्या घरात त्यांनी अशी मरण्याची भाषा करायला नको तेच म्हणते. आता इथे सायली तर आता इथे पृणाची म्हणते आपल्या बोलण्याचा परिणाम काय होते त्याला कळते कुठे असं म्हणते. आता इथे पृणाची तर आता बेताल वागताना स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही असं म्हणतात त्या, होणाऱ्या बाळाचा विचार केला नाही असं पूर्णाची बोलत असतात. आणि आता इथे येऊन वाटेल ते बरळतोय असं म्हणतात त्या. तर अस्मिता मात्र खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमनला दाखवलंय तर सुमन बसलेली असते खाली. तर आता इथे नागराज ताट घेऊन येतो तुझ्यासाठी, ये ये असं म्हणतो. आता इथे नागराज जेवण आणलंय तुझ्यासाठी असं म्हणतो. आता इथे नागराज जेवून घे असं म्हणतो. आता इथे नागराज जे वर बस असं म्हणतो. आता इथे नागराज बस वरती असं म्हणून तिला ओढतो आणि आता तिला वर बसवतो बघा प्रेक्षक होतो. आज एका मुलीचा भाग पडलंय नागराज किल्लेदार स्वतः जेवण घेऊन आले तिच्यासाठी असं म्हणतो. आता इथे नागराज तर आता इथे सुमन काय बोलत नाही, नकोय मला असं म्हणते ती. तर आता इथे नागराज म्हणतो काय जेवणार नाही असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते. आता इथे सुमन मी भरवणार आहे ना असं म्हणतो. आता इथे नागराज हा असं म्हणतो तो. तर आता इथे नागराज भरवणार असतो तिला आयुष्यात पहिल्यांदा असं म्हणतो. आता इथे नागराज घ्या घ्या ओ घ्या असं म्हणून ज्या तोंडात घालतो तो आता घास बघा प्रेक्षक हो, घ्या 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 म्हणून. तर आता इथे सुमनला काय आवडत नसतं बघा प्रेक्षक हो, एक घास चिवचा वगैरे म्हणून तो घालत असतो तिच्या तोंडामध्ये जबरदस्तीने तो घास वगैरे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन येतो. तर अश्विन येतो आणि बघतो अस्मिताकडे आणि बाकी सगळ्यांकडे. तर आता इथे अश्विनला खूप राग आलेला असतो. काय झालं असं म्हणतो. आता इथे अश्विन काय झालं असं विचारतो तो. सचिन भाऊजी आले होते, म्हटले की अस्मिता ताईंनी त्यांना माफ नाही केलं तर अंडपाणी सोडेन असं म्हणते सायली. काय असं म्हणतो. आता इथे अश्विन तर आता इथे अस्मिता रडायला लागते खूप. तर आता इथे सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. तर अश्विन येतो आणि बसतो आता इथे अस्मिताच्या बाजूला. तर आता इथे तो म्हणतो तिला की काय नाही झालं असं म्हणतो आणि तिला जवळ घेतो. आता इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना छान वाटतं अश्विनला बघून, कारण तो म्हणतो आता सचिनने जे केलंय ते माफ करता येण्यासारखं नाही असं म्हणतो. आता इथे अश्विन तर आता इथे तो म्हणतो अस्मिताला हे बघ मला असं वाटतंय तू आता फक्त बाळाच्या फ्युचरचा विचार करायला हवा असं म्हणतो. आता इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो म्हणतो जे घडलं त्याच्यात बाळाची काय चूक आहे त्याला काय शिक्षा असं म्हणतो. आता इथे अश्विन तर आता इथे अस्मिता खूप रडायला लागते आणि आता ती उभारते बघा प्रेक्षक हो. अस्मिता असं म्हणते. आता इथे कल्पना तर आता इथे अस्मिता उभारते आणि तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. थांब अस्मिता असं म्हणते. आता इथे कल्पना तुला ना खोलीमध्ये जाशील आणि एकटीच रडत बसशील असं म्हणते. आता इथे कल्पना खरं तर आपलंच चुकलंय कल्पना असं म्हणतो. आता इथे प्रताप अस्मिताचं लग्न ठरवताना आपण आणखी चौकशी करायला हवी होती असं म्हणतो. आता इथे प्रताप बघा सचिन आधी असा नव्हता असं म्हणते. आता इथे अस्मिता माझ्यावर खूप प्रेम करायचं असं म्हणते. आता इथे अस्मिता पण गेले काही महिने सगळंच बदललंय असं म्हणते. आता इथे अस्मिताने रडायला लागते ते खूप जोरात. अस्मिता असं म्हणतो. आता इथे अर्जुन आणि अर्जुनला पण रडायला येतं. तर आता इथे सायली जाते अस्मिताकडे आणि आता ती सांत्वना करते बघा प्रेक्षक हो अस्मिताची. तर आता इथे जवळ घेते सायली अस्मिताला. परत ह्या सचिनला घरात घ्यायला नको आणि तो आला तर लगेच पोलीस कंप्लेंट करेन मी असं म्हणतो. आता इथे अर्जुन आता ह्याचा बाळावर परिणाम होतोय, अस्मिताच्या तब्येतीवर परिणाम होतोय याचा असं म्हणतो. आता इथे अश्विन कधी थांबणार आहे सगळं असं म्हणतो. आता इथे अश्विन आता हे मी थांबेन असं म्हणतो. आता इथे अर्जुन मी आता जातो सचिनच्या घरी आणि त्याला चांगलीच अद्दल घडवतो असं म्हणतो. आता इथे अर्जुन थांब दादा असं म्हणतो. आता इथे अश्विन मी सुद्धा येतो तुझ्यासोबत असं म्हणतो. आता इथे अश्विन तर अस्मिता अजून रडायला लागते. अस्मिताईची अवस्था आता मला बघवत नाही असं म्हणतो. आता इथे अश्विन ह्या सचिनला ना आपण चांगला धडा शिकूया असं म्हणतो. आता इथे अश्विन चल. तर आता इथे पूर्णाची म्हणते थांबा कुणीही कुठेही जायचं नाही असं म्हणते. आता इथे पूर्णाची पण पूर्णाची सचिन असं म्हणतो. आता इथे अर्जुन हे सांग सचिनच्या घरी जाऊन काय म्हणणार असं म्हणतो. आता इथे पूर्णाची तर ती म्हणते तो परत हात जोडून हेच म्हणणार माझी चूक झाली ह्या पुढे असं काही होणार नाही माझ्या हातून असं म्हणते. आता इथे पूर्णाची तर आता अस्मितेला खूप त्रास होत असतो हे सगळं ऐकून. आधीच घरातलं वातावरण गडूळ झालंय असं म्हणते पूर्णाची. अजून त्यावर वादविवाद नको आहे असं म्हणतात त्या. तर आता इथे त्या म्हणतात आधी अस्मिताची डिलिव्हरी सुखरूप होऊन जाऊ देत मग आपण काय करायचं ते ठरवू असं म्हणते. आता इथे पूर्णाची तर आता इथे सायली सांत्वना करत असते अस्मिताची. तर आता इथे नागराज परत भरवत असतो सुमनला बघा प्रेक्षक हो एक घास खाऊचा असं म्हणून. आणि आता एक घास असं म्हणून तो तिला जबरदस्ती खाडवत असतो. एक घास कोणाचा कोणाचा असं म्हणत असतो तो आ असं वगैरे करत असतो आणि चिडून तिला घालत असतो तिच्या तोंडात. हा घास नागराजचा असं म्हणून तिला त्रास देत घालतो तिच्या तोंडात. तर तिला परत ठसका लागतो आणि तो खूप जास्त हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. मजा आली असं म्हणत असतो तो. घ्या घ्या असं म्हणतो तो. नको 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 मला असं म्हणते. आता इथे सुमन असं कसं असं म्हणतो नागराज जेवायला तर लागणारच असं म्हणतो तो. मग इतके दिवस नुसतं वडापाव 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 खात होती आता जेवणच
करून टाक. तुझं आवडतं जेवण आहे, खायला तर जाणारच असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सुमनच्या लक्षात काहीतरी येते बघा प्रेक्षक हो. तू तू असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे नागराज म्हणतो मी. तर आता इथे सुमनच्या डोक्यात काहीतरी शिजल्यासारखं करते ती. दार दार असं म्हणायला लागते ती कंटिन्युअसली. बंध असं म्हणत असते ती. तू 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 असं म्हणायला लागते ती. तर आता ती परत ऍक्टिंग करायला लागते. तूच होतास ना तिथे असं म्हणायला लागते आता इथे सुमन. तूच होतास ना तिथे. तू बांधलंस तू बांधलंस. तू बांधलंस मला तिथे असं म्हणते आता इथे सुमन. तू बांधलास तिथे असं म्हणून ती आता ऍक्टिंग करायला लागते. तूच बांधलास मला तिथे त्या खोलीत खोलीत असं म्हणते आता इथे सुमन. त्या खोलीत दोरी दोरी कचकचून असे हात बांधले आणि पाय पाय असं म्हणायला लागते सुमन. तर ऍक्टिंग करायला लागते ती. बोळा कोंबला माझ्या तोंडात असं म्हणायला लागते ती. अंधार अंधार असं करून ऍक्टिंग करायला लागते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला खूप भीती वाटत असते. आणि काय असं म्हणत असते ती. घनडे आवाज असं म्हणत असते ती. खूप छान ऍक्टिंग करते बघा प्रेक्षक हो. खरंच सुमन खूप छान ऍक्टिंग आहे खरंच. तूच मारलंस तू बांधलंस असं म्हणत असते ती. तर आता इथे नागराज ऍक्टिंग करायला लागतो आणि रडायला लागतो तो. नाही 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 म्हणायला लागतो तो. तर आता इथे तो म्हणतो अग ग ग असं म्हणून हसायला लागतो तो जोरात. तो खूप जास्त हसायला लागतो तो. तर आता ऍक्टिंग करायला लागतो. तू काय बोलते तो असं म्हणतो तो. बांधलं बांधलं असं म्हणून ऍक्टिंग करत राहते ती. अगं काय बोलतेस तू, कळतंय का तुला असं म्हणतात इथे नागराज. काय अवस्था झालाय तुझी, तुला कळतंय का, तुझ्या समोर कोण उभं आहे हे तरी कळतंय का तुला असं म्हणतात इथे नागराज. तर आता इथे सुमन म्हणते किडनॅप किडनॅप असं म्हणायला लागते ती. तर आता इथे काय बोलत नसते ती. बांधून बांधून असं वगैरे म्हणत असते. नेलं खोलीत नेलं असं म्हणत असते ती. तर आता इथे काय समजतच नाही आहे बघा प्रेक्षक हो नागराजला. तू केलंस किडनॅप असं म्हणते आता इथे समोर. हो मीच किडनॅप केलं तुला असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे अरे मीच केलंय तुला किडनॅप. तिथून बाहेर पडेपर्यंत तुझी अशी अवस्था झाली होती ना, डोकं डोकं आउट झालंय तुझं असं म्हणतो नागराज. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, तुला काहीच आठवत नाहीये त्यामुळे असं म्हणतो आता इथे नागराज. कळलं कळलं. मीच केला होता असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे सुमन म्हणते तू तू. तर आता इथे सुमन म्हणते बांधलं असं म्हणते ती. हो हो बांधलं, मीच बांधलं तुला असं म्हणतो आता इथे नागराज. तू बांधलं होतंस मला असं म्हणतो तो. हो हो कुठं बांधलं असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सुमन म्हणते विसरले विसरले असं म्हणते ती. तर आता इथे नागराज म्हणतो विसरली विसरली असं म्हणतो तो. तर आता इथे त्याला खूप मज्जा वाटत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे सायली म्हणत असते अस्मिताताईंना कसं सारवायचं. खरं तर हे खूप आनंदाचे दिवस असतात आणि त्यांच्या बाबतीत सगळं उलटच घडतंय असं म्हणतात इथे सायली. आपण एक काम करूया ना सायली असं म्हणतात इथे अर्जुन. हे बघ असं करू की तिच्यासोबत कुणीतरी कॉन्स्टंटली असेल असं म्हणतात इथे अर्जुन. तिचा मूड पॅपअप करण्यासाठी आणि मी सुद्धा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त वेळ मी घरीच राहीन असं म्हणतात इथे अर्जुन. तर सायली म्हणते हो. तर आता बघ इथे समोर बघायचं रेकॉर्डमध्ये काय येते. तर आता इथे नागराज म्हटलं म्हणतो मीच तुला आणि महिपतला किडनॅप केलं होतं आणि तो तिला पकडतो आता इथे गळ्याकडे आणि म्हणतो 22 वर्षापूर्वी झालेला रविराज आणि प्रतिमाचा ऍक्सिडेंट सुद्धा मीच घडून आणला होता असं म्हणतो आता इथे नागराज. मीच तो खरा मास्टर माइंड असं म्हणतो तो. जाऊन सांग, पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे लाईव्ह असतं बघा प्रेक्षक आणि अर्जुन आणि सायलीला मात्र ते दिसत राहतं. म्हणजे त्यांना कळतं आता की नागराजच आहे तो खरा मास्टर माइंड म्हणून. खरं तर खरा पुरावा मिळालेला आहे बघा प्रेक्षक आता इथे नागराज विरुद्ध अर्जुन आणि सायलीला. तर आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.